जो भाग आहे त्यामध्ये हिंदू संस्कृती ही अत्यंत प्राचीन संस्कृती आहे. नाही, हिंदू हा धर्म नाही आहे, हिंदू ही संस्कृती आहे. मला काय म्हणायचं, हिंदू एक संस्कृती आहे आणि या संस्कृतीमध्ये अनेक शाखा आहेत. एक शाखा अशी अनेक देवी देवतांना मानणारी शाखा आहे. एक शाखा अशी आहे की केवळ परमेश्वराला मानणारी शाखा आहे. एक शाखा अशी आहे की ईश्वरालाच मानत नाही, फक्त यावत पिबेत सुखम पिबेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत. चारवाक दर्शन सुद्धा हिंदूंचं दर्शन आहे, म्हणजे नास्तिक दर्शन सुद्धा हिंदूचं दर्शन आहे. म्हणजे असं नाहीये हिंदू म्हणजे देवाला मानणारेच हिंदू असं नाही. हिंदू मध्ये अनेक विद्याशाखा आहेत आणि त्यामुळे महानुभाव संप्रदाय हा हिंदू धर्मांतर्गत यासाठी म्हणावा लागतो. हिंदू हा धर्म नाही, हिंदू ही संस्कृती आहे. या हिंदू संस्कृतीच्या अंतर्गत जो पूर्ण परब्रह्म परमेश्वराचा विचार पहिल्याने हिंदू संस्कृतीने जगाला दिलेला आहे. विवाह संस्था पहिल्याने जगाला हिंदू म्हणजे संस्कृतीने दिलेली आहे. नाहीतर विवाहाचा प्रश्नच नव्हता. पशु प्राण्यावर माणसाचे जीवन चालत होतं, परंतु या संस्कृतीमध्ये नीती नियमांची बांधणी झालेली आहे. मग मनुस्मृती वाईट असेल म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली, पण ती सर्वच वाईट नाही. ज्यामध्ये स्त्री पुरुष विषमतेचा, माणसा माणसामध्ये विषमतेचा भाग येतो, याबद्दल त्यांचा तो दुराग्रह होता आणि म्हणून ती जाळण्या योग्य होती आणि खरंच योग्य आहे म्हणून ती जाळल्या गेली. माणूस हा पूर्णपणे इथून तिथून सारखाच आहे. ब्राह्मण झाला म्हणून काही तो उच्च आहे आणि शूद्र झाला म्हणून तो नीच आहे असं नाही. शूद्र नाही, कोणी ब्राह्मण नाही, कोणी वैश्य नाही, मानव आहे. आणि या मानवतावादाचा प्रचार प्रसार पहिल्याने या महाराष्ट्राच्या साहित्यिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक इतिहासामध्ये जर पहिल्याने कोणी केला असेल तर तो सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी केला आहे. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंची जयंती ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. एक उदाहरण मी आपल्याला मागच्या वर्षीचं देतो. श्री चक्रधर प्रभू जयंतीच्या दिवशी आम्ही माहूरला गेलेलो होतो. दरवर्षी जातो श्री चक्रधर जयंती, मी तिथे अध्यक्षस्थान भूषवतो. आम्ही श्री चक्रधर जयंतीला मकर धोकड्याला हजर नव्हतो, परंतु गावातल्या शाळेतल्या मुख्याध्यापकांनी ह्या तिथलेच विद्यार्थी असल्यामुळे लहानपणापासून नीलमताईला आणि साक्षीताईला बोलवलं शाळेत आणि यांच्या उपस्थितीमध्ये श्री चक्रधर स्वामी जयंती साजरी केली मकर धोकळा शाळेमध्ये. आणि नसुद्दी शाळेत जयंती साजरी नाही झाली तर प्रत्येक मुलाला पांढरे शुभ्र ध्वज हातात देऊन ती सर्व रॅली गावातून मिरवणूक ढोल ताशांच्या गजरामध्ये श्री चक्रधर स्वामींची जयंती तिथल्या शाळेने साजरी केली. ताईंनी जो आता सांगितला उद्देश की स्वामी श्री चक्रधर प्रभूचा परिचय तळागाळातल्या लोकांपर्यंत झाला पाहिजे, सामान्य विद्यार्थ्यांना तो पोहोचला पाहिजे, हा त्या श्री चक्रधर जयंतीच्या मागचा उद्देश आहे. आणि जे विरोध करणारे आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला पूर्ण आदर आहे. आदर राखून आम्ही त्यांना हे सांगू इच्छितो की चांगल्या गोष्टीचा विरोध करू नका. विरोध करण्यासाठी खूप वाईट गोष्टी आहेत, त्यांचा विरोध तुम्ही करा, एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो. मी महंत न्यायंबाज बाबा महानुभाव शास्त्री काय पंथाचं नुकसान कुठलंच नाहीये. उलट पंथाचा परिचय सर्वदूर पसरेल. आणि दुसरी गोष्ट, महत्वाची गोष्ट सांगतो, हे श्रेयवादाची लढाई आहे. आणि लढाई कोणा दोन गटामध्ये नाही, उडपर काही लोक साऱ्या पंथाच्या विरोधामध्ये आहेत.